ज्यांचा सगळाच संसार पाण्यात गेलाय ना, त्यांना खरंच महापालिका, जिल्हा प्रशासन, राज्य सरकार मदत देईल अशी अपेक्षा करूयात। कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या बद्दल सरकारला गांभीर्य नाही। आम्ही सांगितल्यानंतर प्रशासन जागं झालं आणि पूर नियोजनाची बैठक झाली, तरी अजूनही मदत दिलेली नाही असं आमदार आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधलाय। विरोधी पक्ष म्हणून आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून आलमपट्टी धरणातून पाणी सोडायला सांगितलं नसतं तर अर्ध कोल्हापूर पाण्यात बुडालं असतं, अशा शब्दात सतेज पाटील यांनी सरकारवर आसूड ओढले। काल सुद्धा आम्ही मुळात कालची लोकप्रतिनिधींची बैठक 1 महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती, ती काल 1 महिन्यानंतर लेट झालेली आहे। मीच सांगितलं की बैठक घ्या, किमान निदान आमचं ऐकून घ्या, कारण की जे नुकसान झालेलं आहे मी काल सुद्धा VC मध्ये सांगितलं की किमान ताडपत्र्या द्या, किमान तिथं प्लास्टिकचा कागद देण्याची व्यवस्था करा। आता राधानगरी असेल, सोन्याची शिरोली असेल किंवा अंबपमधली काही घरं 100% पडलेले आहेत। आता त्यांना निदान काहीतरी निवाराची व्यवस्था त्या ठिकाणी करणं शासनानं अभिप्रेत असणार आहे।